नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता इथून पुढचा अर्धा तास जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। स्वीडनच्या दणक्यानंतर चीननं चांगलाच संताप व्यक्त केला आहे। आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापार नियमांचं स्वीडनकडून उल्लंघन होत असल्याचं चीननं म्हटलंय। स्वीडिश संघाचे अनावश्यकपणे चीनी उद्योगांना बदनाम करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा वापर केला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटलंय। ते पत्रकार परिषदेत बोलत होते। स्वीडननं 5G तंत्रज्ञानावर बंदी घातली आहे। स्वीडननं चीनी टेक कंपन्या हुआवे आणि ZTL या नवीन हायस्पीड वायरलेस नेटवर्क बनवण्यास सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। याबद्दल चीननं टीका केली आहे। दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी कंपन्यांनी गैरवर्तन केलेल्या कोरियन मजुरांना नुकसान भरपाई म्हणून जप्त केलेल्या जपानी कंपनीची संपत्ती देऊ नये असं स्पष्ट मत जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी म्हटलं आहे। यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल असा इशारा सुद्धा सुगा यांनी दिलाय। जपानचे पंतप्रधान आग्नेय आशिया देशांच्या दौऱ्यावर सध्या आहेत। पंतप्रधान सुगा हे व्हिएतनाम नंतर इंडोनेशियाचा दौरा करणार आहेत। अमेरिका आणि रशियाच्या माध्यमातून शस्त्रांसंदर्भातल्या एका नवीन कराराच्या विस्ताराचं समर्थन करण्यात आल्याचं नाटोच्या महासचिवांनी म्हटलंय। संरक्षण मंत्र्यांसोबतच्या बैठकीच्या एक दिवस आधी जेसन स्टोल्टनबर्ग यांनी एक पत्रकार परिषद घेतली। सहयोगी वाढीच्या संरक्षण खर्चाचं 6वं वर्ष असून यावेळेला 4.3% या खर्चात वाढ केल्याचं स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलं आहे। आपल्या देशानं युरोपियन भागीदारांच्याकडून वाटाघाटीचं साधन म्हणून किंवा राजकीय तसंच आर्थिक नफा मिळवण्यासाठी स्थलांतरितांचा कधीही वापर केला नसल्याचं इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलंय। अब्देल फताह अल सिसी हे सायप्रस आणि ग्रीसच्या नेत्यांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते। स्पेनच्या संसदेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला। यावेळेला स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांना संसदेत वादाचा सामना करावा लागला। जर अविश्वास मतदान यशस्वी झालं तर सध्याच्या डाव्या विचारसरणीच्या आघाडी सरकारची जागा व्हॉक्स नेते सॅन्टियागो अबस्कल हे घेतील आणि त्यांच्या नेतृत्वात इथे कदाचित नवीन सरकार स्थापन होऊ शकतं। डच राजाने व्हिडिओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली। गेल्या आठवड्यात कौटुंबिक सुट्टीसाठी ग्रीसला जायला नको होतं असं या व्हिडिओमध्ये डचच्या राजानं म्हटलंय। विश्वासघात केल्याचं दुःख होत असल्याचं राजा विलेम अलेक्झांडर यांनी म्हटलं आहे। या व्हिडिओमध्ये पत्नी क्वीन मॅक्सिमा या देखील त्यांच्या शेजारी बसले आहेत। विलेम अलेक्झांडर आणि त्यांचे कुटुंबीय ग्रीसला गेले होते। तिथे त्यांनी सुट्टी घालवली। यानंतर ते शुक्रवारी परतले, परंतु इतर 2 मुली यानंतर परतल्या। पॅरिसमध्ये झालेल्या शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्स सरकारनं ठोस पावलं उचलल्याचं पाहायला मिळतं। इस्लामिक संघटनेच्या विरोधात सरकारनं महत्त्वाचे आदेश काढलेत। कॅबिनेट बैठकीच्या दरम्यान कलेक्टिव्ह चेक यास्मिन या समूहावर औपचारिकपणे बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती सरकारचे प्रवक्ते गॅब्रिएल अटल यांनी दिली। येत्या आठवड्यामध्ये अन्य गटांवर सुद्धा अशाच प्रकारची कारवाई केली जाऊ शकते अशा प्रकारेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। शिक्षकाची हत्या झाल्यानंतर पॅरिसमध्ये या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। दरम्यान राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सुद्धा या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। फ्रान्समध्ये शिक्षकाची निर्घृण हत्या झाल्यानंतर एका मशिदीला 6 महिन्यांसाठी बंद करण्यात आलं। सोशल मीडियावर शिक्षकाच्या विरोधामध्ये द्वेष पसरवणारे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। भारतात गेल्या 24 तासात 55,838 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली। आतापर्यंत एकूण 77,06,946 जणांना कोरोनाची बाधा झाली, तर 24 तासात देशभरात एकूण 702 रुग्णांचा कोरोनाच्यामुळे मृत्यू झाला। देशात सध्या कोरोनाच्या 7,15,812 ॲक्टिव्ह केसेस आहेत। कोरोनाची महासाथ सुरू झाल्यापासून अमेरिकेमध्ये एरवी होणाऱ्या मृत्यूपेक्षा 3 लाख अधिक मृत्यू झाले असल्याचं एका नव्या सरकारी अहवालातून स्पष्ट झालंय। सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेच्या माध्यमातून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। अमेरिकेत होणाऱ्या मृत्यूची नोंद आणि देखरेख ही संस्था करते। फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे 1.9 दशलक्ष मृत्यूची नोंद झाली। दरवर्षी हा आकडा 2.2 दशलक्षच्या जवळपास असतो। दरम्यान 14.5% ही वाढ आहे। या जादा मृत्यूपैकी 2/3 मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे। जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पॅन
यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या होम क्वारंटाईन आहे. ते जर्मनीच्या वृत्तसंस्थेनं याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं आढळून येत असल्यानं बुधवारी दुपारी त्यांची चाचणी घेण्यात आली. यावेळेला सॅन यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्वरित होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान त्यांच्यासोबत बैठकीमध्ये सहभागी असणाऱ्यांनी सुद्धा नियमांचं पालन केल्यामुळे मंत्रिमंडळातील सदस्यांना क्वारंटाईन करण्याची आवश्यकता नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवरून ब्रिटनमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या क्षेत्रामध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडे कोणत्याच उपाययोजना नसल्याचा आरोप लेबर पार्टीचे नेते केयर स्टारर यांनी केला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शुक्रवारपासूनच निर्बंध लागू करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलं. नागरिकांचं मानसिक आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीकडे सुद्धा स्टारर यांनी सरकारचं लक्ष वेधलं. देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या सल्लागारांच्या सूचनेला जॉन्सन सरकार विरोध करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. कोरोना विरोधी लस कधी उपलब्ध होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असताना ब्राझीलनं एक धक्का दिलाय. ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीच्या दरम्यान ब्राझीलच्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला अशी माहिती आरोग्य विभागातर्फे बुधवारी रात्री उशिरा देण्यात आली. मात्र लसीची चाचणी सुरूच राहील असं ब्राझीलच्या आरोग्य प्राधिकरणानं म्हटलंय. विशेष म्हणजे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये याच कंपनीच्या लसीचं उत्पादन सुरू आहे. या बातमीनंतर ॲस्ट्राझेनेकाच्या शेअरमध्ये 1.7% घसरण झाली. लस तयार करण्याच्या स्पर्धेमध्ये अग्रभागी असलेल्या या कंपनीकडे भारतासह सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. इटलीमध्ये अद्यापही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान दक्षिण इटलीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. सध्या परिस्थिती पाहता दक्षिण इटलीमधील आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढणार असल्याचं कोटुग्नो हॉस्पिटलचे रोडल्फो पुंजी यांनी म्हटलंय. दक्षिण इटलीमधल्या कॅम्पानिया भागात 1312 नागरिकांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून 62 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इटलीमधल्या लोंबार्डी आणि लाझिओ नंतर सर्वाधिक कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून कॅम्पानियाकडे पाहिलं जातं. कॅम्पानियाचे राज्यपाल विसेन्झो दे लुका यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये कार्यालय, रेस्टॉरंट, शाळा हे सगळं बंद असेल. यूकेमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उत्तर इंग्लंडच्या दक्षिण यॉर्कशायरमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना आणि निर्बंध लागू करण्यात येत आहेत. शेफिल्डचे महापौर डॅन जर्विस यांनी शनिवारपासून कडक निर्बंध लागू होणार असल्याचं म्हटलंय. कोरोना रोखण्याच्या विविध उपाययोजनांसाठी आर्थिक पाठबळ सुद्धा मिळणं आवश्यक आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारशी या संदर्भात एक करार केला होता असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान ग्रेटर मँचेस्टरच्या खासदार लिसा नंदी यांनी सरकारवर टीका केली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी झेक सरकारनं आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. घराबाहेर मुक्तपणे फिरणाऱ्या नागरिकांवर सरकारनं बंदी घातली आहे. तसंच शॉपिंग मॉल आणि हॉटेल्सही बंद करण्याचे निर्णय झाले आहेत. देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत असल्यानं हा ताण कमी करण्याच्या उद्देशानं नवीन निर्बंध लागू करण्यात येत असल्याचं पंतप्रधान आंद्रेज बाबिस यांनी म्हटलंय. तसंच कोरोनाबाधित संख्या तिनं सध्या उच्चांक गाठला आहे. त्यामुळे चिंताही व्यक्त करण्यात येते. लोकांना कामावर जाण्यास, व्यवसाय करण्यास किंवा अन्न आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली जाईल, पण त्यासाठी थोडा धीर धरावा असं त्यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियामधील धक्कादायक घटना समोर आली आहे. तापाची लस दिल्यानंतर 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. यानंतर व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम थांबवण्यात आला. दरम्यान या प्रकरणी आता अधिक तपास सुरू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्यानं वाढतोय. दुसरीकडे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी एक मोठी घोषणा केली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी ब्राझील चीनकडून लस खरेदी करणार नसल्याची घोषणा त्यांनी केली. विशेष म्हणजे काही दिवस आधीच ब्राझीलच्या आरोग्यमंत्र्यांनी लसीकरण मोहिमेसाठी चीनची लस खरेदी करणार असल्याचं म्हटलं होतं. ब्राझीलमध्ये चीनी कंपनी सोनोवॅक ही लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या करते आहे. बेल्जियममध्ये कोरोनाबाधितांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसंच रेड झोनमधून परत आलेल्या नागरिकांची सुद्धा ब्रुसेल्समध्ये अधिकाऱ्यांनी कोरोना चाचणी केली. ब्रुसेल्समध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही नवे निर्बंध लागू केले जाणार आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या देशांपैकी बेल्जियम हा एक प्रमुख देश असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. बोस्नियामध्ये नागरिक सर्रास नियमांचं उल्लंघन करत असल्यानं प्रशासनानं आता कठोर उपाययोजना
लादण्याचा निर्णय घेतला आहे. तसा इशाराही दिला आहे. नागरिकांनी मास्क वापरणं बंधनकारक असून मोठ्या प्रमाणात एकत्र जमून कार्यक्रमांना पूर्ण बंदी घालण्यात आली. बोस्निया आणि हर्जेगोविना इथं आरोग्य व्यवस्था तोकडी पडत असल्याचं सहाय्यक आरोग्यमंत्री गोरन कर्झेक यांनी म्हटलं आहे. बोस्नियामध्ये गेल्या 15 दिवसात साधारणपणे दिवसाला 506च्या आसपास कोरोना बाधित सापडतात. ही चिंता निर्माण करणारी घटना असून बोस्नियाच्या 2 स्वायत्त भागात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. कोपेनहेगनमधल्या टिबोली पार्कमधील हॅलोवीन पार्टीमध्ये यंदा दरवर्षीप्रमाणे उत्साह पाहायला मिळणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना यावेळेला नियमांचं पालन काटेकोरपणे करावं लागेल. त्यामुळे यंदा हॅलोवीन पार्टीच्या परंपरेत काहीसा बदल घडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोबिलीमध्ये 20,000 नागरिकांचं स्वागत होणार नसून केवळ 6,000 नागरिकांनाच या पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी देण्यात आली. इतकंच नाही तर यामधील कलाकारांना सुद्धा नियमांचं काटेकोरपणे पालन करूनच सादरीकरण करावं लागेल. अमेरिकन कुटुंब हॅलोवीनसाठी काही भीतीदायक पुतळे तयार करतायत. तर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अशा प्रकारचे पुतळे तयार केले जात असल्याचं बोललं जातं. अमांडा कुर्झेंदो दोएफर यांनी आपल्या मुलांसोबत घराच्या रेलिंगवर फीड सेव्ह कॅन्डी स्लाइड्स असं लिहिलं आहे. आम्ही मुलांसोबत खूप वेळ घालवतो आहोत अशा प्रकारच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. नासाच्या ऑसिरस रेक्स या अवकाशयानानं बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वीपणे हे यान त्या लघुग्रहावर यशस्वीपणे पोहोचलं. यांत्रिक बाहूच्या मदतीनं त्याच्यावरील खडकाचे नमुने सुद्धा घेण्यात आले असून हे खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असं नासानं म्हटलंय. दी ओरिजिन्स स्पेक्ट्रल रिसोर्स आयडेंटिफिकेशन सिक्युरिटी रिगोलिथ अशा प्रकारची अवकाशयानं पृथ्वी निकटच्या या लघुग्रहावर अगदी अलगदपणे उतरलं आणि इथल्या खडकाचे तुकडे, नमुने, धूळ हे सगळं गोळा करण्यात आलं. हे नमुने 2023 पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत. बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून 231 दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीच्या वेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो असं नासाला वाटतं. गाझापट्टीमधील दहशतवाद्यांनी भूमिगत सेन्सर शोधण्यापूर्वी भूभागाच्या भोवती सुरक्षा कुंपण ओलांडण्याकरता खोल बोगदा खणला गेल्याची माहिती इस्रायलच्या लष्करानं दिली. जवळपासच्या इस्रायली समुदायांना याचा कोणताही धोका नाही. तर दुसरीकडे बाहेर पडायला अद्याप सुरुवात झालेली नसल्याचं यावेळेला लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॅन्ड्रिकस यांनी म्हटलं आहे. 2014मध्ये हमाससोबत झालेल्या युद्धानंतर इस्रायलनं जवळपास अशा पद्धतीच्या 20 बोगद्यांचा खुलासा केला. पॅलेस्टिनियन दहशतवाद्यांनी युद्धाच्या दरम्यान अशा बोगद्यांचा वापर केला होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्रामध्ये वापरण्यासाठी ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या एका पथकानं ऑफशोर विंड टर्बाईनची दुरुस्ती करण्यासाठी हे ड्रोन विकसित केलं. कोरोना काळात खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांच्या ऐवजी मशीनचा वापर करण्यात यावा म्हणून अशा पद्धतीच्या ड्रोनची निर्मिती करण्यात आली. टर्बाईन्सची संख्या वेगानं वाढत असल्यानं काम करणं खरोखरच आव्हानात्मक बनलं आहे असं मत ब्रिस्टल विद्यापीठाच्या फ्लाईट मेकॅनिक वरिष्ठ व्याख्याते डॉक्टर टॉम रिचर्डसन यांनी म्हटलंय. हे इंजिनियर समुद्रातील प्लास्टिकचा कचरा गोळा करणाऱ्या बोटींवरच्या प्रकल्पावर काम करतात. अफगाणिस्तानमधील फुटबॉल स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये 11 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. देशातून बाहेर जाण्याकरता व्हिसा मागण्यासाठी फुटबॉल मैदानात रांग लागली होती. यावेळेला ही घटना घडली. पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसाकरता मोठी रांग लागल्याचं बोललं जातं. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेमध्ये वृद्ध महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. पूर्व नंगहार या प्रांतामध्ये गव्हर्नरचे प्रवक्ते अताउल्ला खोग्यानी यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानचा नंगहारमधला दूतावास 8 महिन्यांच्या कोरोना निर्बंधानंतर पहिल्यांदाच सुरू झाला होता. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन व्हिसा कामासाठी फुटबॉल मैदानाची जागा निवडण्यात आली. 320 कर्मचारी इथे तैनात होते तरीही दुर्घटना घडली असं स्थानिकांनी सांगितलं. जॉर्जियामध्ये एका व्यक्तीनं बँक कर्मचाऱ्यांना ओलीस धरल्याची घटना घडली. या व्यक्तीकडे शस्त्र असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 19 बँक कर्मचाऱ्यांना या व्यक्तीनं ओलीस ठेवलं आहे. तब्बल तासाभरानंतर या व्यक्तीनं ही इमारत सोडली.
परंतु यावेळेला त्यानं 30 कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत नेलं आहे असं सांगण्यात येतं. पोलिसांनी या सगळ्या क्षेत्राला सीलबंद करून कारवाईला सुरुवात केली. ब्राझीलमध्ये अवैधरित्या पोपटांची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात राज्य महामार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. साओ पावलोमध्ये ट्रकमधून 166 पोपटांची तस्करी केली जात होती. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात पोपट आणि त्यांची पिल्लं आढळून आली. दरम्यान पोपटाच्या पिल्लांना त्वरित एका संस्थेकडे सोपवण्यात आलं. साओ पावलोमधून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅम्पिनास या शहरामध्ये पोलिसांनी या प्रकारची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली. नायजेरियातील लागोसमध्ये मंगळवारी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाचा आता तपास केला जाणार आहे. लागोसच्या राज्यपालांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. पश्चिम आफ्रिकेची व्यावसायिक राजधानी असं ओळख असलेल्या शहरामध्ये निदर्शकांवर गोळीबार करण्यात आला. लेकी टोल प्लाझा इथं देशाचं राष्ट्रगीत गात असलेल्या निदर्शकांवर गोळीबार झाला होता. दरम्यान या गोळीबारात कोणत्या आंदोलकांचा मृत्यू झाला याबद्दल कोणतीही माहिती नाही असं समोर आलं. थायलंडमध्ये सध्या अस्थिरता आहे. सरकारच्या विरोधात आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चाललंय. दरम्यान राजकीय मतभेद संसदेच्या माध्यमातून सोडवावेत असं आवाहन थायलंडच्या पंतप्रधानांनी केलंय. सरकारच्या विरोधात विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरत आहेत. संसदीय प्रक्रियेच्या माध्यमातून मतभेदांवर चर्चा करून त्याचं निराकरण केलं पाहिजे असं पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांनी बुधवारी म्हटलं. सरकारच्या विरोधात आंदोलन होत असताना सरकारनं सुद्धा आंदोलकांवर कठोर कारवाई करत आंदोलकांची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. थायलंडमध्ये आंदोलकांच्या 2 गटात तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. बँकॉकच्या उपनगरीय परिसरात रामखा मेंग या विद्यापीठाच्या रॅली परिसरात एक रॅली काढण्यात आली होती. तिथेही हाणामारीची घटना घडली. थायलंडमध्ये आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळाले. दरम्यान आंदोलनकर्त्यांच्याच 2 गटात हाणामारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळेला तरुण आंदोलकांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेतल्या मिनेसोटा आणि विस्कॉन्सिनच्या काही भागात बुधवारी यंदाची पहिली बर्फवृष्टी पाहिली गेली. मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळेला गाड्या रस्त्यावरून हळूहळू पुढे सरकत होत्या. राष्ट्रीय हवामान विभागानं मंगळवारी संध्याकाळीच याबद्दलचा इशारा दिला होता. तर महामार्गावरून प्रवास करणं अवघड होणार असल्याचं सुद्धा यावेळी सांगण्यात आलं होतं. अभिनेत्री सँड्रा ओह यांच्या किलिंग इव्हिनिंग या 4थ्या सीझनच्या चित्रीकरणाच्या कामाला आणखीन विलंब होणार आहे. यावर्षी चित्रीकरण सुरू होणार होतं, मात्र कोरोनाच्या काळामध्ये आता सगळी चित्रीकरणं बंद होती. ती पुढच्या वर्षी सुरू होणार असल्याची माहिती आहे. पुढच्या वर्षी जुलै ते डिसेंबर या दरम्यान हे चित्रीकरण करण्यात येणार आहे. अभिनेत्री आणि रियालिटी शोची स्टार राहिलेली बेथनी फ्रँकेल हिनं आतापर्यंत पॉडकास्ट केलेलं नव्हतं, पण ती आता स्वतःचा पॉडकास्ट घेऊन आली आहे. तिनं नुकताच पॉडकास्ट शो आणला ज्याचं नाव आहे जस्ट बी विथ बेथनी फ्रँकेल. पॉडकास्ट म्हणजे सोप्या भाषेतील इंटरनेटवरचा रेडिओ असं सांगता येईल. ऑडिओ आणि व्हिडिओ अशा दोन्ही फॉर्ममध्ये तो पाहता येऊ शकतो. ओव्हन द मून या हॉलिवूडपटाची सध्या मोठी चर्चा आहे. या चित्रपटाची कथा अतिशय वेगळी आहे. फिफी या एका स्मार्ट आणि लीडर मुलगी आहे जी गणित आणि विज्ञानावर प्रेम करते आणि तिला अंतराळात प्रवास करण्याची स्वप्न अनेकदा पडत असतात. अखेर तिला तो मार्ग सापडतो जिथे ती नवीन मित्रांना भेटते आणि एक खोल जखम भरून निघते किंवा तिच्या स्वप्नांची पूर्तता होते. अतिशय वेगळ्या प्रकारचा चित्रपट पूर्णतः ॲनिमेशनपट आहे आणि ज्याची सध्या हॉलिवूडमध्ये मोठी चर्चा आहे. जगाच्या पाठीवरमध्ये आज इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा.